नमस्कार. मी उमेश घोंगडे. बखर विशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विधानसभेच्या निवडणुका अगदी 2-2.5 महिन्यावर येऊन ठेपल्यात आणि आपल्याकडं प्रत्येक गोष्टीचं राजकारण निवडणुकीच्या अंगानं होतंय. बदलापूरची घटना घडली, त्या पाठोपाठ शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो पुतळा वाऱ्यामुळं पावसामुळं पडला आणि तो सुद्धा विषय महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. अर्थात मी म्हटलं तसं येत्या विधानसभेच्या निवडणुका हेच या सगळ्या राजकारणाला कारण आहे. आपण बघतोय गेले 2 दिवस सर्व राजकीय पक्ष, त्याचे प्रवक्ते हे याच विषयावर बोलतायत. घटना अत्यंत निंदनीय आहे, राज्य सरकारच्या दृष्टीनं अत्यंत कमीपणा आणणारी आहे. मात्र एक सामाजिक दृष्टिकोनातून किंवा एक घटना म्हणून त्याच्याकडे न पाहता केवळ राजकारण म्हणून बघितलं जाते आणि आपण बघतो गेले 2 दिवस त्याच्यावरून काय सुरू. याच विषयावरती आपण आज बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अविनाश थोरात. अविनाशजी नमस्कार. नमस्कार. या चर्चेचं खरं कारण असं आहे की अजित पवार सत्तेत आहेत, राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत आणि तरी सुद्धा त्यांच्या पक्षानं राज्यभर आंदोलन केलं पुतळा या विषयावरून. म्हणून खरं तर अजित पवारांच्या राजकारणाचं डिझाईन बदलतंय का, हा खरं तर एक प्रश्न पडला आणि याच विषयावर आपण अविनाशजीशी आज बोलणार आहोत. नेमकं काय घडतंय, कसं बघता तुम्ही याच्याकडे? अजित पवारांनी आज जे आंदोलन केलं तर त्याच्या मागे पूर्णपणे पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे आणि ती पॉलिटिकल स्ट्रॅटेजी जी आहे ती अजित पवारांनी एका डिझाईन बॉक्स नावाच्या एका पॉलिटिकल PR कंपनीला काम दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे तर याचा अर्थ ते पूर्णपणे स्ट्रॅटेजी करून दिलेला आहे. तुम्ही प्रत्येकाने काय करायचं काय नाही करायचं, म्हणजे आपण हे अशा प्रकारची आंदोलनं जी आहेत ती भारतीय जनता पक्ष करतो असं आपण आतापर्यंत पाहिलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस हा ऑर्गनाइज नाही, राष्ट्रवादी काँग्रेस हा सुभेदारांचा पक्ष आहे, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळं होतं. पण पहिल्यांदा असं घडतंय की अजित पवारांचा पक्ष हा राज्यात अगदी म्हणजे सिंधुदुर्ग पासून कोल्हापूर पासून नाशिक पुणे सगळीकडे आंदोलन झालं. आणि आणखी एक त्यातलं विशेष असं आहे की ह्या आंदोलनाची स्ट्रॅटेजी तर दिली, ज्यांनी कोणी दिली त्यांनी दिली, पण बोलायचं काय हा फार मोठा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला. कारण शेवटी तुम्ही सत्तेत आहात तर त्याच्यामुळे हे मूक आंदोलन असं त्यांनी त्याला नाव दिलं आणि तिथे मूक आंदोलन बसलेत. आता मूक आंदोलन जरी असलं, डिझाईन राजकारण अजित पवारांच्या राजकारणाचं डिझाईन बदलते असं मी जे म्हटलं ते नेमकं काय थोडं डिझाईन म्हणजे अजित पवार एक चर्चा अशी आहे, म्हणजे चर्चा म्हणजे माध्यमांमध्ये बातम्या आल्यात आणि ती चर्चा खरीच आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नरेश अरोरा नावाचे एक ग्रस्त आहेत, तर त्यांची डिझाईन बॉक्स नावाची एक पॉलिटिकल कॅम्पेन करणारी, पॉलिटिकल स्ट्रॅटेजी ठरवणारी एक कंपनी आहे. या कंपनीकडे त्यांनी काम दिलेलं आहे. या कंपनीने आतापर्यंत कर्नाटकमध्ये काँग्रेसचं काम केलं, राजस्थानमध्ये काँग्रेसचं काम केलं. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत मुख्यमंत्री होते, तर अशोक गेहलोतांनी अनेक योजना जाहीर केल्या होत्या निवडणुकीच्या तोंडावर. तर ते सगळ्या ज्या त्याची जी कल्पना आहे तर ती कल्पना ह्या अरोरांनी त्यांना दिली होती. किंवा कर्नाटकमध्ये सुद्धा त्यांनी अनेक योजना काँग्रेसला दिल्या होत्या आणि 2011 पासून ते काम करतायत नरेश अरोरा. आणि त्यांची मोठी टीम आहे, म्हणजे असं महाराष्ट्रात असं सांगितलं जातं की त्यांची 10 ते 12 हजारांची टीम महाराष्ट्रात काम करते आणि ते अशा पद्धतीने देतात. म्हणजे त्याचं एक आपल्याला माहिती असेल, आपल्या त्या दिवशी चर्चा पण झाली की अजित पवार आता सध्या गुलाबी जॅकेट घालून फिरतात. तर हे गुलाबी जॅकेट जे आहे ते त्या नरेश अरोरांनी दिलेले, त्यांना की दिलेलं आहे, म्हणजे त्यांना असं परिधान करायला सांगितले. की याचं कारण असं आहे की अजित पवारांचं आजपर्यंतचं राजकारण जर पाहिलं ना तर रपटप राजकारण राहिले, बेधडकपणे बोलायचं, काहीही बोलायचं, थोडंसं विकास पुरुष अशा पद्धतीने त्यांची ती इमेज झाली होती. पण त्याचबरोबर ते काही बोलतात, म्हणजे लोकांना, म्हणजे आता परवाचं एक उदाहरण सांगतो. पुण्यामध्ये एक पाहणी करण्यासाठी आले आणि तिथे असं काहीतरी पडलं होतं, तर त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला म्हणले हे काही झक मारायला ठेवलंय का इथं, मी येणारे माहित नव्हतं का, मी बारीक लक्ष असतं माझं. म्हणजे अजित पवारांना कसं की असं काहीतरी विकास काम जाऊन बघायचं, पहाटे 6लाच जातील, विकास काम पाहतील. लोकांना कसं की लोकांना हे आवडत नाही असं नंतर कळलंय. तर त्याच्यामुळे त्या पॉलिटिकल PR एजन्सीने काय केलं की त्यांनी सांगितलं की अजित दादा तुम्ही जरा थोडंसं भावनिक व्हा, तुम्ही जरा थोडंसं असं मानवी चेहरा त्यांच्या राजकारणाला द्यायचं. तर याच्यामुळं ते झालेले. आणि आता अजित पवारांनी हे मान्य का केलं, तर ह्याचं कारण असं की अजित पवारांना म्हणजे किती त्यांना वेदना होत असतील आपण समजून घेऊ. मुलगा निवडणुकीत हरला, त्यानंतर पत्नीला उभं केलं, पत्नी निवडणुकीत हरली, तर त्याच्यामुळे आजपर्यंतचं आपलं राजकारण हे कुठेतरी चुकतंय का असं वाटत असेल आणि त्यामुळे त्यांनी ह्या डिझाईन बॉक्सला हे काम दिलेलं आहे. ते झालं. पण आजचा जो विषय आहे पुतळ्याच्या या विषयावर सत्तेत असलेल्या अजित पवारांना राज्यभर आंदोलन करावं लागलं. राज्यभर आंदोलन करावं लागलं नाही, राज्यभर आंदोलन करण्याची स्ट्रॅटेजी ठरवली. कालचं जर उदाहरण घेतलं तर काल अहमदपूरला सभा होती, त्या सभेमध्ये अजित पवारांनी अक्षरशः माफी मागितली. आता अजित पवारांचा वास्तविक काहीच संबंध नाही, मुख्यमंत्री बोलत नाहीत,
दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत नाहीत. अजित पवारांनी माफी मागितली. म्हणजे मला आठवतंय की 2004 साली जेव्हा भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला तर प्रमोद महाजन आले आणि म्हणाले की मी पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. अटल बिहारी वाजपेयी बोलत नाहीत, लालकृष्ण अडवाणी बोलत नाहीत. अजित पवारांचा संबंध काय की त्यांनी माफी का मागायची, तर ही सगळी स्ट्रॅटेजी ठरवली की पहा आमचा नेता. आजही त्यांचे जे सगळे नेते बोलतायत हे माध्यमांची, तर तेच सांगतात की आमचा नेता असा, आमच्या नेत्यांनी माफी मागितली, आमच्या नेत्याचं मन किती मोठं आहे. परंतु तुमच्या नेत्याचं मन मोठं असलं तरी तुम्ही मुळात सत्तेत आहात. तुम्ही सत्तेत असताना आंदोलन करणं म्हणजे तुम्हाला विरोधी पक्षाची जी स्पेस आहे ती घ्यायची आहे का, अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी तुमची बनली आहे का. तर हे सगळे प्रश्न निर्माण होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना हे आजकाल कळतं लोकांना की अरे हे काहीतरी नाटक आहे. आणि त्याच्यामुळं ह्या आंदोलनातून मला असं वाटतं की अजित पवारांना काही फार साध्य होणार नाही. पण एक गोष्ट मात्र झाली, म्हणजे मला आत्ता एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचं असंच माझं बोलणं चाललं होतं. तो मला म्हणाला की आम्हाला खूप दिवसांनी आंदोलन करायला मिळालं, आमचा आवडीचा विषय. म्हणजे काय की कार्यकर्त्यांनाही थोडंसं ते त्या निमित्ताने चार्ज करता येतं, तर त्यासाठी त्यांनी हे आंदोलन केलं असेल. मुळामध्ये मला असं वाटतं की गेले काही दिवस आपण बघितलं, आतापर्यंत 2 सर्व्हे पण आलेत आणि त्या सर्व्हेमध्ये अजित पवारांचा पक्ष जो आहे तो खूपच मागे पडलेला दिसतोय. या सगळ्या याच्यामध्ये अजित पवारांची फारच अडचण झालेली दिसतीये, असं वाटतं का? अजित पवारांची सगळ्यात मोठी अडचण ही आहे की त्यांच्याकडे जे नेते आहेत ते सगळे प्रस्थापित नेते आहेत. पक्ष चालवायचा असेल, राज्य पातळीवर पक्ष चालवायचा असेल तर राज्य पातळीवर एक काही प्रकारचा विचार लागतो, काही प्रकारची स्ट्रॅटेजी लागते. म्हणजे जर आपण आता सगळे समजा बाकीच्या पक्षांकडे पाहिलं तर एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री आहेत, त्यांचं एक सूत्र ठरलेलं आहे राजकारणाचं पूर्ण की मदत करणं म्हणजे एक संवेदनशील मुख्यमंत्री अशा पद्धतीने. देवेंद्र फडणवीसांच्या बाबत काही प्रश्नच नाही, तर ते देवेंद्र फडणवीसांना संपूर्ण राजकारणाचा आवाक आहे. परंतु अजित पवारांच्या पक्षामध्ये म्हणजे अजित पवारांच्या पक्षामध्ये दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे एक इंटेलेक्च्युअल समजले जाणारे नेते होते पूर्वी, म्हणजे अजूनही आहेत, परंतु ते तितक्या पद्धतीने ऍक्टिव्ह नाहीत. तर त्याच्यामुळे आता अशा पद्धतीने जर काही करायचं म्हटलं तर त्यासाठी त्यांना अशी बाहेरच्या एजन्सीची गरज आहे. म्हणजे आता ज्या लोकांनी 25, 30, 40 वर्ष राजकारणात घालवले तर त्यांना कोणीतरी एखादा स्ट्रॅटेजिस्ट येऊन त्यांना सांगणार आहे. परंतु तरी ते का करावं लागतं ते ती त्यांची हातबलता आहे. म्हणजे कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर आता अजित पवारांच्या पक्षामध्ये काहीतरी स्ट्रॅटेजी ठरवलं असा कोण माणूस तुम्ही सांगा मला. बरोबर. म्हणजे मुळामध्ये छगन भुजबळांसारखा माणूस आहे जो 40 वर्ष राजकारण करतोय आणि कुठल्या तरी एजन्सीचा 25 वर्षाचा मुलगा येऊन त्यांना सांगतो की आपण हे करायला पाहिजे, बाजूला काढतो, तुम्ही जरा या बाजूला थांबा, तुम्ही त्या बाजूला थांबा. म्हणजे हे आहे. आणि आता छगन भुजबळांचा उल्लेख नाही करा तर छगन भुजबळ पण बेधडक बोलणार आहे. पण आता अजित पवारांची अडचण अशी झाली की त्यांची सगळ्यात धडाडती तोप छगन भुजबळ यांना बाहेर फिरवताच येत नाहीये. लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलनामुळे लोकसभा निवडणुकीत म्हणजे मला चांगलं आठवतं की हे जेव्हा लोकसभा निवडणुकीमध्ये आपला शिरूर लोकसभा मतदारसंघ जो आहे तर त्या मतदारसंघामध्ये छगन भुजबळांच्या 4-5 सभा व्हायच्या. त्यावेळी त्यांची एकही सभा झाली नाही. बारामतीमध्ये त्यांची एकही सभा झाली नाही. नाशिकमध्ये थोडंफार ते जे होते तेवढेच होते. म्हणजे याचा अर्थ काय की आता त्यांच्यावर सर्व बाजूंनी असं ते अडचणीत सापडले. त्याच्यामुळे आता असं काहीतरी केल्याशिवाय गत्यंतर नाही याची त्यांना कल्पना आली. मला एकूण या 2 दिवसात जे काही सुरू झालेलं आहे, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर एका बाजूला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून खरं तर त्यांनी पुढे यायला हवं होतं, त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती, ते फारसं बोलताना दिसत नाहीत. आणि अजित पवार तर काल पहिल्यांदाच बोलले की ते स्वतःहूनच बोलले, ते कुठंच नव्हते या सगळ्या ह्याच्यामध्ये. ही जी लढाई आहे ती शिवसेना, काँग्रेस वर्सेस भारतीय जनता पार्टी आणि फडणवीस अशी सुरू आहे. तर याच्यामध्ये एकनाथ शिंदे जाणीवपूर्वक एका बाजूला राहत आहेत असं वाटतं का? म्हणजे मला असं एकनाथ शिंदेचं आपण अगदी ते मुख्यमंत्री झाल्यापासून जर पाहिलं म्हणजे अगदी मराठा आंदोलनाचंच उदाहरण आपण जर घेतलं तर एकनाथ शिंदे अत्यंत मुरब्बी राजकारणी आहेत. कधी बोलायचं, कुठे बोलायचं आणि काय बोलायचं हे त्यांना कळतं. आणि शक्यतो बोलायचं नाही. बोलायचं तर काय बोलायचं की म्हणजे आता परवाच त्यांनी त्या दहीहंडी म्हणजे एकनाथ शिंदेंनी त्या दिवशी 30 ते 40 दहीहंडींना भेट दिला. रात्री 12-12:30 वाजेपर्यंत ते भेटी देत होते आणि तिथे ते छानपैकी सगळ्यांना म्हणजे टाळ्या घेणारी वाक्य बोलत होते की गुन्ह्याला माफी नाही वगैरे. परंतु पॉलिसीवर धोरण म्हणून जे आहे तर ते धोरण म्हणून बोलण्याची जबाबदारी या दोघांनी म्हणजे अजित पवारांनीही आणि एकनाथ शिंदेंनी ती फक्त देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली. आणि त्याच्यामुळे काय होतं की देवेंद्र फडणवीस काहीतरी पॉलिसीचं धोरणाचं बोलतात आणि सगळ्या बाजूनी मग त्यांच्यावर टीकेचा भडीमार होतो. आता अजित पवार काल पहिल्यांदा बोलले याचा अर्थ असा आहे की अजित पवारांना असं वाटत होतं की गेल्या काही दिवसात म्हणजे 3-4 महिन्याचं जर आपण पाहिलं तर अजित पवारांचं फक्त निगेटिव्ह बातम्या येत होत्या. आता पहिल्यांदा पॉझिटिव्ह बातम्या येतील असं वाटतं. आणखी एक उदाहरण सांगतो की काल सभा चालली होती तर या सभेमध्ये म्हणजे असा हा आरोप नाही परंतु एक शक्यता या सभेमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा जाणून बुजून येईल याची काळजी घेण्यात आली होती. अजित पवार भाषण करत होते. हे भाषण करत असताना एक महिला उठली. त्या महिलेनं दादा सुरक्षेच्या बाबत काय, मग त्यांनी म्हणजे अगदी पाठ केल्यासारखी महिला सुरक्षा हा आमचा अगदी सर्वोच्च प्राधान्य आहे वगैरे.
परंतु त्याच्यामध्ये काय झालं की त्यांचं टायमिंग चुकलं. अजित पवारांनी महिला सुरक्षेचं 3-4 वाक्य बोलले आणि त्यानंतर ती महिला उठली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे सगळं ठरवून चाललेलं आहे. हा म्हणजे स्ट्रॅटेजीचा भाग असू असू शकतो की शकतो. त्या महिलेने ते विचारायचं वगैरे Right, असा तो right. नियोजनाचा बरोबर. अगदी भाग बरोबर असू शकतो. असू शकतो. म्हणजे आपण आरोप करत नाही, परंतु असू शकतो. पण मला असं वाटतं की अजित पवारांचं एकूण जे राजकारण आहे ते भारतीय जनता पक्षाला येत्या निवडणुकीच्या दृष्टीने, विशेषतः विधानसभा निवडणुकांची जी उमेदवारी आहे, तिकीट वाटप आहे, त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी अजित पवारांच्या उमेदवारामुळेच भाजपची अडचण होऊ शकते. आता झालीच आहे तशी. आपण कालच जी चर्चा केली होती, तर अजित पवारांच्या उमेदवारांमुळेच भाजपची अडचण आहे. याचं कारण काय की अजित पवार यांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे सुभेदारांचा पक्ष आहे. तर त्याच्यामुळे अजित पवारांचा फार काही फायदा भाजपला इतर ठिकाणी म्हणजे काँग्रेस विरुद्ध ते लढतायत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाविरुद्ध लढतायत किंवा शिवसेनेविरुद्ध, तिथे फार होणार नाही. तिथे अजित पवारांची अगदी 2-3% मतं सुद्धा आहेत की नाही शंका आहे. परंतु अजित पवारांचा फायदा भाजपला कुठे झाला असता की ज्या ठिकाणी अजित पवारांचा उमेदवार आहे. पण नेमकं तिथं असं झालं की अजित पवारांचा उमेदवार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी भाजपचा इच्छुक आहे आणि तो स्ट्रॉंग इच्छुक होता. त्यांनी गेली 3-4 वर्ष काम केलं होतं आणि आता त्याच्यामुळे काय झालं की तो इच्छुक जो आहे तो आता भाजपच्या कोअर कमिटीची उद्या मिटिंग आहे की भाजपला पहिल्यांदा अशी मिटिंग घ्यावी लागते की भाजपच्या कोअर कमिटीच्या मिटिंगमध्ये जी सध्या भाजपला गळती लागली असं माध्यमात येते तर ती कशी रोखायची किंवा ही गळती लागते असं जे नॅरेटिव्ह सेट झाले ते कसं खोडून काढायचं यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची उद्या मिटिंग आहे. मुळामध्ये मी पुन्हा पुतळा या विषयात येतो. या काल जो काही तिकडं त्या राजकोट किल्ल्याच्या जवळ राणे आणि शिवसेनेचे जे कोणी पदाधिकारी भेटायला गेले तिथं आदित्य ठाकरे वगैरे गेले, तो जो काही सगळा प्रकार आहे तो जाणीवपूर्वक कोणी वाढवतोय का तू ती त्या ठिकाणची घडलेली एक तत्कालीन घटना नाही. नेमकं खरं काय? खरं नारायण राणेंचं आपण जर राजकारण पाहिलं, नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे, तर त्यांच्या म्हणजे कालची घटना घडली ह्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं नाही. आदित्य ठाकरे आल्यानंतर त्यांचं डोकं फिरलं म्हणजे अगदी आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते गेले सगळे अंगावर. आणि आत्ताही जर समजा पाहिलं तर आम्ही त्याला 2 तास लपून बसायला लावलं होतं. नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर जबाबदारी ही आहे की आदित्य ठाकरे जे आहेत तर आदित्य ठाकरेंची म्हणजे जशी राहुल गांधींची पप्पू अशी इमेज झाली होती तर आदित्य ठाकरेंची इमेज जास्तीत जास्त डॅमेज करणे म्हणजे आदित्य ठाकरे घाबरट आहेत, आदित्य ठाकरे थोडंसं म्हणजे त्यांना असा तो मॅनली नाहीयेत, हा जे आहे ना हे त्यांना करायचंय. तर त्याच्यामुळे ते कालचा प्रकार झाला आणि तो मला वाटतं तो आपोआप घडला कारण हे आदित्य ठाकरे आल्यानंतर ते होणारच होतं. आज या राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस वतीनं जे आंदोलन होतं त्या आंदोलनाची एक वेगळीच चर्चा खरं तर सुरू झाली. सत्तेत असताना त्यांना आंदोलन करावं लागलं आणि तेही पुन्हा एक दिवस उशिरा जाग आली, 2 दिवस उशिरा जाग आली असं म्हणावं लागेल. खरोखरच या सगळ्या आताच्या राजकारणामध्ये अजित पवारांची सत्तेत असून सुद्धा फरफट आहे आणि अजित पवार हा भाजपच्या दृष्टीनं अजित पवारांची भूमिका म्हणून ती अडचणीची वाटते का भाजपच्या दृष्टीनं, राजकारण म्हणून, निवडणुकीच्या दृष्टीने? अजित पवारांची फरफट आहे असं म्हणता येणार नाही. अजित पवार विरोधी पक्षात होते, त्यांच्या 9 त्यांच्या नेत्यांना मंत्रिपदं मिळाली, स्वतः अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. आता अजित पवारांची जी फरफट म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाची फरफट आहे कारण अजित पवारांमुळे त्यांना फायदा काहीच होताना दिसत नाही. सगळे सर्वे येत आहेत, सर्वेचं समजा आपण सर्वेवर विश्वास ठेवायला नको, परंतु जर लोकसभा निवडणुकीचे जर आपण निकाल पाहिले तर लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजप अशी म्हणून खूप मोठी शक्ती होती. म्हणजे त्यावेळी जी सगळ्या चर्चा झाल्या होत्या त्यावेळेस असं वाटायचं की हे महाविकास आघाडीला 5-6 जागा तरी मिळतात की नाही कारण यांची एवढी मोठी ताकद. परंतु अजित पवारांची अजिबात ताकद भारतीय जनता पक्षाला उपयोगी ठरली नाही. तर त्याच्यामुळे आता जर अजित पवार असं काय करत असतील तर ते पुन्हा एकदा भाजपलाच डॅमेज करतायत ना. म्हणजे विरोधी पक्षात सारखं जर आंदोलन करायचं म्हणजे आजचं आंदोलन जे आहे तर ह्या आंदोलनात परत आता काय आहे की समजा अगदी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून ठरवून दिलं की मूक आंदोलन करायचं, असं करायचं, पण ते नेते बोलतात ना तिथं, म्हणजे सोलापुरात बोलले, नाशिकमध्ये बोलले, पुण्यात बोलले की कसं सरकारच्या विरोधात बोलतात. आता हे सरकारच्या विरोधात बोलतात तर आता याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा काय की जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभारला कोणी तर तो जयदीप आपटे नावाच्या एका तरुणाने उभारला. तर आता अशी चर्चा सुरू झाली की जयदीप आपटे आणि श्रीकांत शिंदे हे मित्र आहेत किंवा हे काम जे आहे जयदीप आपटेंना, तर त्याच्यामुळे असं तर नाही ना की अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही थोडंसं या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच डिवचण्याचा प्रयत्न करते, हेही असू शकतं. त्याच्यामध्ये एक असं झालं की जयदीप आपटे जे आहेत शिल्पकार ते 24 वर्षाचे आहेत आणि मग एक पुतळा अशा प्रकारचा बनवायला साधारण 3 वर्षाचा कालावधी लागतो, मग तो 6 महिन्यातच कसा पूर्ण झाला आणि त्या आपटेंचं जे नाव आहे ते पुन्हा जसं तुम्ही श्रीकांत शिंदेचं म्हणतात तसं
एक बातमी अशी की ते राहुल गांधींचे सुद्धा नाव जोडलं गेलं की ते राहुल गांधींच्या जवळ आहे. म्हणजे चर्चा पूर्णपणे वेगळ्या पातळीवर नेचा हा प्रयत्न आहे. आज सकाळपासून त्या एक दोन ठिकाणी स्वतः त्या बातम्या पाहिल्या. ह्या ज्या चर्चा आहेत अशा प्रकारचं राजकारण घडलं. आता एक बातमी तर अशी चालवली गेली की हा जो पुतळा आहे तर ह्याचं लेबर कॉन्ट्रॅक्ट जे असतं तर ते लेबर कॉन्ट्रॅक्ट वैभव नाईक नावाचे जे आमदार आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तर त्यांच्या कार्यकर्त्याकडे होतं. आता लेबर कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या कार्यकर्त्याकडे होतं. तो लेबर कॉन्ट्रॅक्ट वाला माणूस आपला काही विटा बांधेल काहीतरी करेल, तो पुतळाचं काय त्याला कळणार आहे ना. पण अशाही पद्धती त्याच्यामुळे मला वाटतं की राहुल गांधींचं नाव असंच म्हणजे पण मुळात पुतळ्यावरनं म्हणजे पुतळा पडला ही अत्यंत महाराष्ट्रासाठी, राज्यासाठी आणि राज्य सरकारसाठी अत्यंत निंदनीय, अत्यंत वाईट गोष्ट आहे. पण त्याच्यावरनं खूपच राजकारण सुरू आहे असं वाटतं का? हो, पुतळ्यावरून राजकारण सुरू आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की ज्या पद्धतीने ते सगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे ते म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे आता तशा पद्धतीचं ते व्हिडिओ जे व्हायरल करतायत ते यांनी तसं करायला नको. परंतु आता एक दुसरी गोष्ट अशी आहे की आपण थोडंसं असा विचार करूयात की जर महाविकास आघाडीचं सरकार असतं आणि हे असं घडलं असतं तर संपूर्ण राज्य भारतीय जनता पक्ष आणि म्हणजे एकनाथ शिंदे वगैरे यांनी संपूर्ण राज्यात काय केलं असतं. तर त्याच्यामुळे हे शेवटी राजकारण होणारच. कुठेतरी चूक झाली आणि ती चूक जी आहे तर ती चुकीची म्हणजे चुकीला माफी नाही असं म्हणतात. तर ते चुकीला माफी नाहीच आहे. त्याच्यामुळे हे राजकीय पक्षांकडून त्याचं राजकारण केलं जाणार आहे. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यावर इतक्या पद्धतीचं राजकारण होणं एवढीच अपेक्षा एक सामान्य जनता व्यक्त करते. अगदी खरंय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जे काही आज राज्यभर आंदोलन झालं त्या निमित्तानं खरं तर आपण चर्चा केली. त्यांच्या राजकारणाचं डिझाईन बदलतंय का हा खरं तर आपल्या चर्चेचा विषय होता. विधानसभेच्या अगदी मतदानाच्या दिवशीपर्यंत महाराष्ट्रात या पुढच्या 2-2.5 महिन्यामध्ये वेगवेगळ्या अनेक घटना घडणार आहेत. अनेक गोष्टी आरोप प्रत्यारोप असं होत राहणार आहे. याच्यावरती आपण रोजच्या रोज बोलत राहू. तोपर्यंत धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.